पुणेकरांच्या घरावर दरोडा घालणाऱ्या अदानी कंपनीचा, अरे पुणेकरांच्या घरावर दरोडा घालणाऱ्या अदानी कंपनीचा, अरे पुणेकरांच्या घरावर दरोडा घालणाऱ्या अदानी कंपनीचा। आज पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने MSCB कार्यालय रास्तापेठ या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेलं होतं। या आंदोलनामध्ये पुणे शहर काँग्रेसची मागणी क्लिअर आहे। पुणे शहरामध्ये सगळ्याच घरांमध्ये म्हणजे झोपडपट्टी असेल, मध्यमवर्गीयांची घरं असतील किंवा इमारती असतील, या ठिकाणी जी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाते ती रद्द करा अशी आमची मागणी। कारण की माझ्या घरातला मीटर बिघडलेलाच नाहीये आणि माझा मीटर बिघडलेला नसताना या ठिकाणी माझ्या घरी जबरदस्ती स्मार्ट मीटर लावलं जातंय का, तर अदानी कंपनीचं भलं व्हावं। आजची परिस्थिती अशी की मध्यमवर्गीयांची जर घरं गेली, झोपडपट्ट्यांमध्ये जर आपण गेलो तर 1200-1500 रुपये बिल हे 3 महिन्यापूर्वी यायचं दर महिन्याच्या वीज बिलाचं। आज मात्र तेच बिल 5,500-6 हजार येत आहे। तेच परिस्थिती अशी की ज्यांचे छोटे मोठे शोरूम की दुकानं आहेत त्यांना दर महिना 25 रुपये, 27 रुपये, 30 रुपये अशी बिलं यायची, ती मात्र आता बिलं 80-80 रुपयापर्यंत गेली। एक प्रकारे अदानी कंपनीला हा फायदा मिळावा म्हणून देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी केलेले कृत्य, कदाचित अदानींचं आणि नका नरेंद्र मोदींचं वेगळं नातं असेल, त्यांनी EVM मॅनेज करायला, आमदार खासदार फोडायला पैसे दिले असतील, पण त्याचा भुर्दंड आम्हाला का, हा आमचा सवाल आहे। आणि म्हणून पुणे शहर काँग्रेस पक्षाची मागणी आहे या ठिकाणी स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी। त्याचबरोबर धक्कादायक बाब अशी आहे की या MSCB कार्यालयामध्ये कधीच या आवारात प्रायव्हेट कंपन्यांना ऑफिस दिलं नव्हतं। दुर्दैवाने मागच्या 70 वर्षात पहिल्यांदा हा प्रकार घडलाय की या MSCB कार्यालयामध्ये म्हणजे रास्तापेठच्या मुख्य नाका कार्यालयाच्या आवारामध्ये अदानी कंपनीला ऑफिस दिलेलं आहे। एकीकडे आमच्यावर मीटरची सक्ती करा, त्याची वसुली अदानी इथंच बसून करणार, हा एक प्रकारचं एक मोठं षडयंत्र आणि कट आहे आणि याच्यामध्ये पुणेकरांची लूट आहे। त्याच्यामुळे या मीटर सक्तीच्या विरोधामध्ये आज हे मोठं आंदोलन उभं करून आम्ही प्रत्येक वॉर्डात घराघरापर्यंत जाणार आहोत, दाखवणार आहोत की हाच भाजपचा खरा चेहरा आहे, हाच देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा खरा चेहरा आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये नरेंद्र मोदी सरकारचा आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र शब्दात धिक्कार आणि निषेध व्यक्त करतो।